अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सन्मान आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आला। हा कार्यक्रम आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। पदवीधर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की सहकारामध्ये लोकशाहीमध्ये जय पराजय होत असतो। ज्याला संधी मिळेल त्यानं संधीचं सोनं करून संस्था पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा असतो। आज ही बँक इतकी मोठी झाली आहे त्यामागे सर्व सभासद संचालक यांचे कष्ट आहेत। ही बँक मोठ्या मातब्बर शिक्षक नेत्यांनी त्यांची स्थापना केली आहे। त्यांची वाटचाल देखील दैदिप्यमान आहे। या बँकेचं कर्ज वाटप 1000 कोटी रुपयांचं आहे। 15,000 सभासद आहेत आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवीन पॅनल निवडून आलं। त्यामध्ये आप्पासाहेब शिंदे चेअरमन, अर्जुन वाळके व्हाईस चेअरमन झाले। त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। पुढील वाटचालीसाठी संचालक मंडळाला त्यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल माहिती दिली। तसेच आम्ही सर्व संचालक बँकेच्या हिताचेच निर्णय घेणार आहोत। संस्था ही टिकली पाहिजे। आमचं संचालक मंडळ हे थोड्या दिवसांपूर्वी सत्तेवर आलंय, परंतु मागील काळातील जे काम काही राहिलंय हे संचालक मंडळ पूर्ण करेल अशी ग्वाही दिली। काही दिवसातच आपली सर्वसाधारण सभा होणार आहे, त्याला सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहनही चेअरमन यांनी केलंय। यावेळी उपस्थित चेअरमन शिंदे आप्पासाहेब, व्हाईस चेअरमन वाळके अर्जुन, दानवे सुनील, गुंजाळ उमेश, हिंगे महेंद्र, कोतकर राजेंद्र, कानवडे सुधीर, गाडे संभाजी, धुमाळ किशोर, जगताप आप्पासाहेब, गायकवाड बाळाजी, फुंदे छबू, रक्ते साहेबराव, लवांडे शिवाजी, अनुभुले बाजीराव, कोतडे अतुल, पठारे विजय, घाटवी सावे सूरज, बोडके बाबासाहेब, खिलारी वर्षा, दारकुंडे वैशाली, सोनवणे उद्धव, जाधव सचिन, इथापे स्वप्नील बाबूराव, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील जी माध्यमिक शिक्षकांची बँक आहे ती आता 82व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। अतिशय ऐतिहासिक अशी बँक आहे। मोठ्या मातब्बर शिक्षक नेत्यांनी या बँकेची स्थापना केली आणि त्याची पुढे वाटचाल देखील दैदिप्यमान आहे। जवळजवळ 1000 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज वाटप आहे, 15,000 पर्यंतचे सभासद आहे आणि या बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एक नवीन पॅनल या ठिकाणी निवडून आला आणि आप्पासाहेब शिंदे आणि आमचे अर्जुन वाळके सर हे या ठिकाणी चेअरमन, व्हाईस चेअरमन झाले। तर त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा सत्कार करण्यासाठी आज मी बँकेमध्ये आलो होतो। बँकेचा सहकारामध्ये लोकशाहीमध्ये जय पराजय हे सुरूच असतात। ज्याला संधी मिळेल त्यांनी संधीचं सोनं करून ती संस्था पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तशाच शुभेच्छा मी या नवीन संचालक मंडळाला इथे दिलेल्या आहेत। अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी अहमदनगर या ठिकाणी आज नवनिर्वाचित सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यासाठी आपल्या विभागाचे पदवीधर आमदार आदरणीय सचिनदादा तांबे या ठिकाणी आले होते। त्यांनी संस्थेमध्ये येऊन सर्व संचालक मंडळाचा सत्कार केला व संस्थेचं गुणगान केलं। भविष्य काळात सर्व संचालक मंडळाने संस्था हित, सभासद हित पाहून वागलं पाहिजे अशा प्रकारच्या आम्हाला सूचना केल्या आणि निश्चित त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या भविष्य काळात आम्ही निश्चित पाळणार आहोत। सभासदांचे हित महत्वाचं आहे, संस्थाही टिकली पाहिजे अशा प्रकारचा भर त्यांनी त्यावर दिला आणि भविष्यकाळात त्या ठिकाणी जनरल सर्वसाधारण सभा आलेली आहे। सर्व सभासदांना आम्ही त्या ठिकाणी आव्हान असं करत आहोत की सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने सर्वसाधारण सभेला यावे। जरी मागील काळातील कारभार असला, आमचं संचालक मंडळ जरी थोड्या दिवसापूर्वी या ठिकाणी आलेलं असलं तरी सगळे उत्तर देण्यासाठी मी चेअरमन, स्वतः व्हाईस चेअरमन वाळके सर आणि आमचं सगळं संचालक मंडळ त्याला बांधील राहील। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही संचालक मंडळ देणार आहोत आणि जरी मागील कारभार असला त्या प्रत्येक गोष्टी आम्ही या ठिकाणी त्याचं उत्तर सखोलपणे देणार आहोत। लाभांश जरी यावर्षी कमी वाटत असला तरी मागच्या वर्षी ज्या ठिकाणी ज्या आमच्या ठेवी होत्या त्या ठेवी काही काळामध्ये कमी झाल्या होत्या आणि त्या कमी झाल्यामुळे थोडा लाभांश या ठिकाणी कमी झालाय। तसंच मागच्या काळामध्ये जी उत्तम जिंदगी नावाची तरतूद आली आहे 2,40,00,000 ती तरतूद केल्यामुळे थोडा लाभांश कमी झाला। तरी देखील भविष्य काळात पुढच्या वर्षी आमचं संचालक मंडळ निश्चित जास्तीत जास्त लाभांश या ठिकाणी देणार आहे अशा प्रकारची ग्वाही देतो आणि याच ठिकाणी